बीडमधून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला असून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देणारे कथित कॉल रेकॉर्डिंग समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे. या ऑडिओमुळे बीडसह संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. व्हायरल झालेल्या या कॉल रेकॉर्डिंगमध्ये एक व्यक्ती थेट "मी स्वतः मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालतो" असं म्हणताना ऐकू येत आहे. या संभाषणात जरांगे समर्थक आणि वाल्मिक कराड समर्थक असल्याचा दावा करण्यात येणाऱ्या व्यक्तींमधील संवाद असल्याचं सांगितलं जात आहे. या ऑडिओमधील भाषा अत्यंत आक्रमक आणि धमकीवजा असल्याचं स्पष्टपणे ऐकायला मिळत आहे. काय म्हणलं तू? जरांगे पाटील काय? जरांगे पाटलाला कधी गोळ्या घालायच्या हे मला सांग. तू घालणार आहेस का? मी स्वतः वैयक्तिक घालतो. मी माझं नाव दे, बातमीमध्ये पेपरमध्ये बी दे, बातमी बी दे. कुठं द्यायची बातमी माहिती का तुला? काय करणार तू पाटलाला? एबीपी न्यूज, कुठं हे ते न्यूज. काय करणार तू पाटलाला? काय करणार? सगळ्या बातम्या दे. माझ्या मी जरांगे पाटला जीवच मारतो. बर, चालतंय. हा, चालतंय ना? तुझ्या मनाने. तुझं दैवत नाही. तुझी जाती वेगळी, त्याच्यामुळं तुझं दैवत नाही ना. तुला छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांभाळलं नाही, त्यांचा अभिमान नाही तुला. किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभिमान नाही. फक्त मला सगळ्या महापुरुषांचा अभिमान आहे आणि मला पाटलाचा बी अभिमान आहे. फक्त जरांगे पाटलाचा अभिमान आहे ना. तुझ्या गोळ्या जर नाही घातल्या तर जे आहे धान्या मुंड्या नाही म्हणायचं. धान्या नाही मुंड्या म्हणायचं. चालते. धान्याच म्हणायचं. चालते. पण धान्याच म्हणायचं. धान्याच असतो. चालते. वाल्याच असतो. एवढं लक्षात घे. ठेवू? ठेव नाही. तुमच्या नाही जर गोळ्या बाहेरून काढल्या तर त्याच्या आपल्या बापात फरक. चल, मी बोलतो तेवढंच खरं. चालते. खरं होतंय का नाही तेवढंच बघ. ठेवू का आता? ठेवायचा विषय नाही. प्राथमिक माहितीनुसार हा ऑडिओ संतोष देशमुख हत्येतील संशयित वाल्मिक कराड याच्या समर्थकाचा असल्याचा दावा केला जात आहे. वाल्मिक कराड सध्या तुरुंगात असूनही त्याच्या समर्थकांकडून अशा स्वरूपाचं संभाषण समोर येणं ही बाब अधिक संवेदनशील बनवणारी आहे. मात्र या ऑडिओची अधिकृतपणे अद्याप तपासणी सुरू असून सर्व बाबी तपासाअंती स्पष्ट होणार आहेत. या कॉल रेकॉर्डिंगमध्ये केवळ मनोज जरांगे पाटील यांनाच नव्हे तर त्यांच्या समर्थकांनाही धमकी दिल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे या संभाषणात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची नावं घेऊन धमकावल्याचा उल्लेख असल्याने प्रकरणाला राजकीय वळण मिळालं आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील अनेक नेत्यांवर थेट आरोप केले होते. ओबीसी नेते आणि काही सत्ताधारी व्यक्तींवर टीका केल्यानंतर राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला होता. याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कथित ऑडिओ समोर आल्याने या प्रकरणाचं गांभीर्य अधिक वाढलं आहे. या संपूर्ण प्रकारानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून संबंधित ऑडिओची सत्यता, कॉल कोणाचा आहे आणि हा कट खरोखर अस्तित्वात आहे का याचा तपास होण्याची शक्यता आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे प्रकरण अतिशय गंभीर मानलं जात आहे.